नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये काय घडतं ते पाहूया. आपण पाहतो मामा मेंढरांसनी चारा देत असतात, पण ते काही खात नसतात. मामांनाही समजत नाही आता करायचं तरी काय. बापू म्हणतो, मामा मेंढरांच्या अंगामध्ये उभं राहायला सुद्धा बळसुद्धा नाही आहे बघा. नाण्या म्हणतो, होय मामा, कसं तरी उभा राहतात पण आणि खाली बसतात. मामा म्हणतात, अरे त्यांच्या पोटामध्येच काय नाही तर बळ कसं राहणार आहे त्यांच्या अंगात. पिल्लांना दूध पाजलं का रे बाबा हाताने. होय मामा, पण ते बी पेत नाही आहेत बघा. पुढे आपण पाहतो गावची सर्व लोक तिथे येतात. शिरपा म्हणतो, मामा मेंढरांची तोंडं बांधली आहेत हे समजल्यावर आलो बघा आम्ही. ते म्हणू लागतात की मामा तुम्ही तर समध्यांचं भलं करता, पण मेंढरासनी का बरं करत नाही आहे. मामा तुम्ही 2 दिवसापासून काही खाल्लेलं नाही, आम्ही भाकर आणले आहे ते खाऊन घ्या की. बापू म्हणतो, अहो राहून द्या, मामा काय खाणार नाही. मामा म्हणतात, तुम्हाला मामांची काळजी आहे म्हणून तुम्ही मामासाठी भाकरी आणलात. माझा समजा जीव त्या मेंढरांमध्ये अडकलाय र. त्यातला एकजण म्हणतो, मामा मला मेंढरातलं समजतं, मी काही औषध पाणी असेल तर करू का. बापू म्हणतो, अरे मग बघतोय काय, कर की लवकर. तो माणूस सर्व मेंढरांना चेक करून बघतो आणि म्हणतो, मामा हे माझ्याकडून नाही व्हायचं बघा. इकडे चंडापा म्हणतो, दुर्गाप्पा तळ्यावर गेलाय ना. म्या त्याला कामं सांगितली आणि स्वतःचं डोकं चालवा लागलाय त्यो. बघू कवर माझा ऐकत नाही त्यो मामाच्या जीवावर ओढा लागलाय ना. या या धनप्पा या. धनप्पा सांगू लागतो, मामा सर्व काही उपाय करून बघितलेत, भंडारा टाकला, औषध पाणी करून बघितले, पण मेंढरांना काही फरक पडत नाही आहे. काय सांगालाय. होय, आता हात घायला आलेत मामा. चंडापाची पत्नी म्हणते, अहो काहीतरी करा की. चंडाप्पा म्हणतो, अरे मी काय करणार, मला काय येतंय त्यातलं. धनाप्पा म्हणतो, समधी लोक तिथं जमल्यात, तो शिरप्या, ते दाम्या आणि त्यांच्या बायकासुद्धा तिथंच आहेत. सगळे काळजीत आहेत बघा. आता त्याला काय इलाज बाबा. चंडाप्पा म्हणतो, आता उद्या त्याची मेंढरं मारायला लागल्या तर स्वतःच येतील मला विचारायला. चंडापाची पत्नी म्हणते, अहो काहीतरी करा की तुमच्याकडून होत असेल तर. चंडाप्पा म्हणतो, अरे त्यांची मेंढरं मरायला लागले तर आम्ही काय करावं, त्यांचं तिने बघू दे की. शिरपा म्हणतो, गावच्या समध्या लोकांना समजलं आहे की मेंढरांची तोंडं बांधली आहेत म्हणून. आता गावची समधी लोक इकडे यायला लागलेत बघा. दामू म्हणतो, मामा काहीतरी करा पाहिजे नवं. तर बापू म्हणतो, अरे काहीतरी कारण असेल नवं म्हणून तर मामा शांत आहेत अजून. तिथे दुर्गाप्पा येतो आणि बापू विचारतो, अरे दुर्गाप्पा आलाच होय र, तर झालं का काम. तू त्याला सांगणार होता नवं, काय झालं त्याचं. अरे ए दुर्गाप्पा बोल काहीतरी, काय झालं. दुर्गाप्पा सांगतो, मामा मी त्या चंडाप्पाला खूप काही सांगितलं पण तो ऐकतच नाही आहे. तिथली लोक म्हणतात की समधी लोक त्याला वैतागलात, तो कोणाचंच काहीही ऐकत नाही. दुर्गाप्पा म्हणतो, मी त्याच्या हातापाया जोडल्या, मी त्याला समजा माझं काही असेल ते घे म्हणलं तरी त्याला काही दयामाया आलं नाही. तर तो म्हणतो की म्या काय केलं आणि मी कशाला काय करू. नाण्या म्हणतो, अरे खोटं बोलतोय त्यो, खोटं बोलतोय, समध्यासने ठाव आहे कोणी काय केलं आहे ते. मामा म्हणतात, अरे ग बसा र, ह्याच्या परी जेवढं ह्याला जमतं त्यानं तेवढं केलं नव्हं. दुर्गाप्पा म्हणतो, मामा माझी चुकी झाली, मला फक्त एवढं हवं होतं की तुम्ही आमच्या गावामध्ये यावं म्हणून. मला माहीत नव्हतं की असं काही घडेल म्हणून. मी म्हटलं तुम्ही या मग गावकडं आमच्या, तर तुम्ही आलं भी, पण तुम्ही यायला नको होतं मामा. बापू म्हणतो, अरे हलसेजना आप्पाने कौल दिला होता की इकडे येऊ नको म्हणून, तरी मामा तुझ्यासाठी इकडं आले बघ. दुर्गाप्पा म्हणतो, मामा तुम्हाला कौल दिला होता तर कशासाठी इकडं आलात. माझी इच्छा होती की तुम्ही आमच्या गावाकडे यावं म्हणून मी म्हणलं होतं मामा तुम्हासने. दुर्गाप्पा आता रडून काय होणार आहे का. पण मामा हे समजा माझ्यामुळं झालं नवं. आता आपण पुढे पाहतो, एकजण चंडापाकडे येते आणि म्हणते की मामाची मेंढरं काही बी खात नाही आहेत आणि मामांचाही काही गुण येत नाही आहे, तुम्हीच काहीतरी करा आणि त्यांना बरं करा. मामा समध्यांचं कल्याण करतात पण आता तेच अडचणीत आहेत. म्या किती वेळा सांगितलं मला त्यातलं काय येत नाही आणि त्यातलं काय कळत नाही, पुन्हा पुन्हा तेच 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 मला सर्वजण सांगत आहेत. चंडाप्पा म्हणतो, तुमचं मामा देव माणूस आहेत नवं, मग हे कोडं त्यासनी का सोडवता येत नाही आहे, मग त्यांना जाऊन सांगा ना. सुमन तळ्यावर जायला निघालेलं असते तर तिथे चंडाप्पा येतो आणि विचारतो, कुठे चालले. तर ते म्हणते बाळूमामांच्या तळ्यावर. चंडाप्पा म्हणतो,
ते दुर्गाप्पा कालपासून जाऊन बसलाय तिकडं, तू बी जा आता तिकडं तळ्यावर. घरचे कामं धामं सोडून सुमन तिथून निघून जाते आणि चंडप्पा त्याच्या पत्नीच म्हणतो, ते त्यांना जिथं जायचं तिकडं जाऊ दे. तू जर मला न सांगता गेलीस तर तू हाय आणि म्या हाय. पुढे आपण पाहतो बापू म्हणतो नाण्याला, अरे नाण्या, कसं सांगू तुला, आपली 10 मेंढरं मेली बघ. अरे त्यासनी चारा जाईना, पाणी जाईना, उपाशी राहून मेली र ती. नाण्या म्हणतो, आता हे मामासने कसं सांगायचं, आता लपवून तरी चालणार आहे का. बापू म्हणतो, म्या सांगतो मामासने. मामा, 10 मेंढरं मेली आपली. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.